हॅलो मंडळी, कसे आहात? तर चला आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी। ही काही साधीसुधी पनीर भुर्जी नाही, आपण अमृतसरी पनीर भुर्जी बनवणार आहोत। खूप छान बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। बघा किती छान चमचमीत दिसते तुम्हाला ही पनीर भुर्जी। बनवायला पण सोपी आहे आणि श्रावणामध्ये छान असे पनीर भुर्जी बनवून खायला तर मजाच येईल। तर चला सुरुवात करूया। तर याच्यासाठी आपण 200 ग्राम पनीर असं किसून घेतलेलं आहे। त्याच्यासाठी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आपण चिरून। आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा बेसन घेणार आहोत। आता आपल्याला हे बेसन आहे हे छान असं परतून घ्यायचं आहे। बघा छान असं परतलेलं दिसतंय। 5-6 मिनिटांमध्ये हे छान असं परतलं जाईल। बघा थोडा कलर चेंज झालाय। आता याला आपण साईडला काढून घेऊया। मी 200 ग्राम दही घेतले, त्याच्यामध्ये जे आपण भाजलेलं बेसन आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरपूड आणि 1 चमचा हळद आणि लाल तिखट टाकणार आहोत 1 मोठा चमचा। आता हे टीस्पून टेबलस्पूनच्या नुसार आहे। लाल तिखट आहे ते मी 1 टेबलस्पून घेतले आणि बाकीचे सगळे 1 टीस्पून घेतलेले। आता ह्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। आता मी ज्याच्यामध्ये बेसन भाजलं होतं तोच पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकलं आहे, म्हणजेच 2 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये तेल टाकलं। ते छान असं गरम झालं की याच्यामध्ये मी कांदा टाकला। तर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, एकदम असा काळपट नाही पण छान असा लालसर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। जो आपण कापून ठेवलेला टोमॅटो होता 1 तो आपण टाकलेला आहे। आता आपण याच्यात दहीचा वापर करतो त्याच्यामुळे टोमॅटो आपण कमी वापरत आहोत। तर याच्यामध्ये मी 1 टोमॅटो छान असा कापून टाकलेला आहे आणि ही लसण, अद्रक आणि हिरवी मिरची ह्याची मी भरड करून घेतली आहे। खलबत्त्यामध्ये चांगलं ठेचून घेतलेलं आहे। हिरवी मिरची आणि लसण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आता ह्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा छान परतलं गेलंय। आता हे परतल्यानंतर बघा छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत। आता दहीमध्ये आपण 1 मोठा चमचा टाकलेला आहे म्हणून याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा टाकायचा आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही वाढवू शकता, पण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे। तर आता हे थोडंसं चांगलं शिजलं टोमॅटोचं आणि कांद्याचं मिश्रण की त्याच्यामध्ये आपल्याला दहीचं मिश्रण टाकायचं आहे। यावेळेस आपण थोडा गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळा मसाला आणि दहीचं जे मिक्सचर आहे ते आपण छान असं मिक्स करतोय। गॅस बारीक करायचा आहे। आपण आता बेसन टाकल्यामुळे काही दही फुटणार नाही आणि बघा आपल्या बेसनच्या मिश्रणाला थोडंसं तेल सुटलं, छान परतून घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे। आता पाणी आपण टाकल्यानंतर ह्याला आपलं पाणी चांगलं पाणी आणि जे बेसनचं मिश्रण आहे हे सगळं व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे। आपल्याला जेवढं आपल्याला बघा चांगली अशी उकळ आलेली आहे आणि छान असं परतून द्यायचं आहे ह्याला। बघा छान असं आपलं तेल छान असं मसाल्याच्या वर आलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पनीर टाकूया। आपल्याला ते पूर्ण जे पाणी आहे ते शिजू द्यायचं आहे आणि थोडं तेल आला, मसाला चांगला शिजला की पनीर टाकायचं आहे। आता पनीर आपण खिसून घेतलं तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता हे मिक्स केल्यानंतर आपल्या इच्छेनुसार आपल्याला किती पातळ किती घट्ट करायचं त्याच्यानुसार आपण यात पाणी टाकायचं आहे। तर मी थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला। 1-5 मिनिटं शिजलं की आपली पनीर भुर्जी तयार होते। बघा छान असं तेल वरती आलेलं आहे आणि पनीर भुर्जी पण बऱ्यापैकी शिजलेली आहे। बघा छान अशी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे। तर कोथिंबीर मी कापून ठेवलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मिक्स केलं आणि आपली पनीर भुर्जी छान अशी तयार झाली। चमचमीत अशी पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे। बघा किती छान दिसते, तेल पण किती छान असं वरती आलेलं आहे, मसाला पण पूर्ण शिजलेला आहे। बघा किती सुंदर अशी आपली पनीर भुर्जी झाली, चमचमीत अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे। तर ही जी पनीर भुर्जी आहे तुम्ही पावासोबत खाऊ शकता, ब्रेड सोबत खाऊ शकता किंवा नान, चपाती, भाकरी याच्यासोबत खाऊ शकता। बघा किती छान दिसते
मी ही हिरवी चटणी, पाव आणि पनीर भुर्जी घेतलेली आहे. पावासोबत तर खूप छान लागते पनीर भुर्जी. तर बघा मी तुम्हाला दाखवते. अशी टेस्टी अशी आपली पनीर भुर्जी पावासोबत खायला तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.